आजचा बेत पुरणपोळी. चणा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती एका कुकरमध्ये टाकली. नंतर पाणी ॲड केले. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेले आहे आणि पुरण चिकट येण्यासाठी मी येथे थोडे तांदूळही टाकलेले आहे. आणि नंतर मग कुकरला झाकण लावून गॅसवरती ठेवून आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. शिट्ट्या होईस तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणारे पीठ तयार करून घेऊ. त्यासाठी मी येथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे. थोडा मैदाही त्याच्यात टाकलेला आहे. हळद आणि चवीपुरते मीठ हे छान मिक्स करून थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला याचे पीठ तयार करून घ्यायचे आहे. पीठ तयार झाल्यानंतर आपल्याला ते झाकून ठेवायचे. पीठ छान भिजले पाहिजे. तोपर्यंत इकडे आपले कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे. मी गॅस बंद करून नंतर झाकण काढून घेतलेले आहे. बघितलं तर आपली डाळ शिजलेली आहे. आणि आपल्याला हे जे पाणी दिसतंय ना डाळीत, त्याला आमच्याकडे येळवणे असं बोलतात. ह्या पाण्याची आमटी होते. हे पाणी पूर्ण डाळीतून काढून घ्यायचे आहे. हे पूर्ण पाणी काढून झाल्यानंतर आपल्याला डाळीमध्ये गूळ टाकून छान हलवून घेऊ. हळद, चवीपुरते मीठ टाकू, छान हलवून घेऊ. आणि नंतर आपल्याला गॅसवरती हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे. ह्याला सतत हलवत राहायचं, कारण का गूळ विरघळायला लागला की हे पातळ होतं. नंतर हळूहळू ते मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते. हे पहा, असे मिश्रण आपले तयार आहे. हे आपल्याला थोडे घट्ट झाले की ह्यात जायफळ, वेलची आणि सुंठ याची पावडर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे थोड्या वेळासाठी साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण जे मगाशी येळवणी काढलेले होते त्याचे आपण आमटी बनवून घेऊया. एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकून ते छान गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, लसूण, कढीपत्ता याची आपल्याला फोडणी द्यायची आहे. लसूण गुलाबी रंगावरती आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोल्हापुरी मसाला, मीठ आणि हळद टाकून छान परतून घ्यायचं आहे. आणि जे पाणी आपण काढलेले होते डाळीतून ते पाणी त्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर एक उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे. छान आमटी शिजून द्यायची मसाला टाकल्यानंतर. नंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर 5 मिनटं आपण उकळी काढून घेऊ. आणि नंतर आपली कटाची आमटी तयार आहे. आपण ती साईडला ठेवू आणि पुरणपोळीची तयारी करू. ही पहा, कटाची आमटी किती छान झालेली आहे. हे आपण साईडला ठेवू आणि आपण आता पुरण वाटून घेऊ. पुरण थोडा थंड झाला की आपल्याला असं चाळणीच्या साहाय्याने पुरण छान बारीक वाटून घेऊ. ह्या पद्धतीनं आपल्याला सर्व पुरण तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण अशा पद्धतीने आपण पूर्ण तयार करून घेतलेलं आहे. पुरण जे पीठ मळून ठेवलेले होते ते आपल्याला परत पीठ मळून घ्यायचे आहे. आणि ह्या पद्धतीत आपले पीठ तयार झालेले आहे. आमच्याकडे उलट्या तव्यावरती पुरणपोळ्या केल्या जातात. त्यासाठी तव्याला पाठीमागच्या साईडला छान असं तेल लावून घ्यायचं आणि तो मिडियम गॅसवरती आपल्याला तवा उलटा ठेवायचा आहे. आणि आमच्याकडे तेलपोळी बनवली जाते म्हणून मी आता तेलपोळी
बनवत आहे. कणकेचा गोळा आणि पुरणाचा गोळा समप्रमाणात घ्यायचा. त्याच्याशी कणकेची वाटी तयार करून घेऊ आणि त्यामध्ये पुरण भरून घेऊ. पुरण भरल्यानंतर आपल्याला तेलावरती पोळी लाटायची आहे, तर तेलाचा वापर थोडा पहिल्यांदा जास्त करावा लागतो. हे पहा, मी आता पुरणपोळी लाटत आहे आणि लाटताना अगदी अलगद हळूवारपणे पुरणपोळी लाटायची आहे आणि ही आपल्याला तव्यावरती टाकून घेऊन अशी भाजून घ्यायची आहे. तयार आहे पुरणपोळी आणि कटाची आमटी.